Starting new chapter now. The chapter is biotechnology. नवीन चॅप्टर आपल्याला सुरू करायचं आहे. चॅप्टर आहे बायोटेक्नॉलॉजी. मग बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? ॲक्च्युली बायोटेक्नॉलॉजी इट इज अ ब्रांच और इट इज अ अप्लाइड ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with industrial processes for the welfare of mankind as well as other organisms on this particular earth. म्हणजे काय की बायोलॉजिकल नॉलेज आहे, बायोलॉजिकल प्रोसेस आहे, बायोलॉजिकल सिस्टीम आहे, बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स आहे, हे जर आपण एखाद्या इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये जर यूज केलं आणि कुठला प्रॉडक्ट जर तयार केला, तो जर आपल्या बेनिफिटसाठी युजफुल जर असला, तर त्या पर्टिक्युलर अप्लाइड बायोलॉजीच्या ब्रांचला काय म्हणतो आपण? बायोटेक्नॉलॉजी. दॅट इज कॉल्ड एज बायोटेक्नॉलॉजी. पहा कसं डिफाईन केलं आहे. इट इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड बायोलॉजी विच डील्स विथ द प्रोडक्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द बायोलॉजिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ही बायोलॉजिकल सायन्स आहे आणि टेक्नॉलॉजी आहे, यांचा जो पर्टिक्युलर प्रॉडक्ट बाहेर येईल दॅट इज कॉल्ड एज अ बायोटेक्नॉलॉजी. पुन्हा पहा, it is a branch of applied biology which deals with the product of interaction between biological science and technology. Interaction between biological science and technology. म्हणजे दुसऱ्या वर्ड्समध्ये आपल्याला कसं डिफाईन करता येईल? The use of biological knowledge, process, principle, system and organisms in industrial processes for the benefit of the man as well as other organisms is called as biotechnology. परत बोलतो, the use of biological knowledge, process, principles, systems and organisms in industrial processes for the welfare of the mankind, for the benefit of the mankind as well as other organisms on this particular earth, it is called as बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोलॉजिकल नॉलेज आहे, प्रोसेसेस आहे, सिस्टीम आहे, ऑर्गॅनिझम्स आहे, हे जर आपण एखाद्या इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये जर यूज केलं आणि त्याच्यापासून जर एखादा प्रॉडक्ट जर मिळत असेल की जो आपल्याला बेनिफिट देईल, आपल्यासारख्या दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला बेनिफिट देईल, तर दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज अ बायोटेक्नॉलॉजी. It is called as biotechnology. The term biotechnology was first used by Carl Ierke in 1919 for the large scale production of the pills. बायोटेक्नॉलॉजी ही जी टर्म आहे ही सगळ्यात पहिल्यांदा कोणी इंट्रोड्यूस केली? तर 1919 मध्ये एका सायंटिस्टनी, द नेम ऑफ द सायंटिस्ट इज कार्ल एर्की. कार्ल एर्की या सायंटिस्टनी मास प्रोडक्शन ऑफ पिग्जसाठी बायोटेक्नॉलॉजी सगळ्यात पहिल्यांदा ही टर्म यूज केली. According to OECD, Organization for Economic Cooperation and Development, the biotechnology is the application of scientific and engineering principles to the processing of materials by biological agents to provide goods and service to human welfare. ही एक ऑर्गनायझेशन आहे. दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन इट इज OECD. लॉंग फॉर्म आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशननी बायोटेक्नॉलॉजीला कसं डिफाईन केलं आहे? इट इज द अप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स. की हे अप्लिकेशन आहे कशाचं? सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स टू द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स बाय बायोलॉजिकल एजंट्स. to the processing of materials by biological agents to provide goods and services to the human welfare. म्हणजे आपण आपल्या वेलफेअरसाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज करून, बायोलॉजिकल प्रोसेसेस यूज करून, प्रिन्सिपल्स यूज करून, सायंटिफिक प्रोसेसेस यूज करून कुठला जर प्रॉडक्ट तयार करत असेल, दॅट पर्टिक्युलर थिंग अकॉर्डिंग टू OECD इट इज कॉल्ड एज अ बायोटेक्नॉलॉजी. पुन्हा परत पहा, it is the application of scientific and engineering principles to the processing of materials by biological agents to provide goods and services to the human welfare. त्याच्यानंतर या पर्टिक्युलर बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय आहे? ॲक्च्युली देर आर टू डिफरंट कन्सेप्ट्स ऑफ दिस पर्टिक्युलर बायोटेक्नॉलॉजी. दे आर द ओल्ड बायोटेक्नॉलॉजी अँड द न्यू मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. बायोलॉजीचे दोन कन्सेप्ट. ॲक्च्युली द ओल्डेस्ट नोन बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस विच वॉज इन्व्हेंटेड बाय द मॅन इज कॉल्ड एज अ फर्मेंटेशन. दॅट इज कॉल्ड एज ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. की या पर्टिक्युलर बायोटेक्नॉलॉजीचा सगळ्यात पहिल्यांदा या ह्युमननी जर कसा यूज केलेला असेल तर तो फर्मेंटेशनसाठी यूज केला. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ कर्ड, प्रोडक्शन ऑफ योगर्ट, प्रोडक्शन ऑफ चीज, प्रोडक्शन ऑफ पनीर, प्रोडक्शन ऑफ सोमरस म्हणजे वाईन, अल्कोहोल. हे आहे ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. की ज्या पर्टिक्युलर बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रिन्सिपल कुठलं यूज झालेलं आहे? फर्मेंटेशन. सो ओल्डेस्ट नोन द फर्स्ट biotechnological process which was invented by the man is called as a fermentation, and that is now called as
ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. न्यू बायोटेक्नॉलॉजी कशाला म्हणतात, की आता कुठला लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यातलं फॉर एक्झाम्पल एखादा जीन जर डिफेक्टिव्ह असेल, तो पर्टिक्युलर जीन डिफेक्टिव्ह काढायचा, त्याच्या जागी नवीन प्लेस करायचा. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम मधलं जीन मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करायचं, मायक्रो ऑर्गॅनिझम मधलं जीन हायर ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करायचं, हायर ऑर्गॅनिझम मधलं जीन लोअर मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करायचं. दिस इज कॉल्ड एज मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, new biotechnology. So there are two concepts of this particular biotechnology. They are the traditional biotechnology and the modern biotechnology. मग traditional biotechnology म्हणजे काय? It is based on the fermentation using microorganisms. ही सगळ्यात ओल्ड बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस आहे की जी आपल्याला या ह्युमन बिंगला सगळ्यात पहिल्यांदा माहीत झाली. दॅट इज कॉल्ड एज अ फर्मेंटेशन बाय युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जसं फॉर एक्झाम्पल म्हटलं की मिल्क इट इज टू बी कन्व्हर्टेड इन टू द कर्ड, पण याला बायोटेक्नॉलॉजी लागेल, फर्मेंटेशन प्रोसेस माहीत लागेल की मिल्क घ्यावं लागेल, त्याच्यात जुनं दही टाकावं लागेल, म्हणजे बॅक्टेरियम टाकावं लागेल, दॅट इज लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस फर्मेंटेशन त्या मिल्कमध्ये करेल तर मिल्कचं कन्व्हर्शन कर्डमध्ये होईल. ओल्ड बायोटेक्नॉलॉजी फर्मेंटेशन. शुगरी सोल्युशन घेतलं, त्याच्यात फॉर एक्झाम्पल जर सॅकॅरोमायसिस सेरेविसी म्हणजे ईस्ट आपण जर ऍड केला तर अल्कोहोलिक फर्मेंटेशन होईल, तर अल्कोहोल तयार होईल, इथिल अल्कोहोल. दॅट इज कॉल्ड एज ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. So there are two concepts of this particular biotechnology. The one is called as a traditional biotechnology, the another it is called as modern biotechnology. So traditional biotechnology, it is based on fermentation using microorganisms. The various examples are production of curd, production of ghee, production of foam, production of vinegar, production of cheese. These are the applications of that particular old biotechnology. The process it is called as a fermentation by using microorganisms. Another concept it is called as a modern biotechnology. It is based on recombinant DNA technology. It was developed by Cohen and Boyer in 1973. की मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी काय म्हणते की रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, की ओरिजिनल फॉर एक्झाम्पल एखादा डीएनए आहे, त्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये फॉरेन डीएनएचा सेगमेंट आपण जर ऍड केला तर त्या पर्टिक्युलर नवीन तयार झालेल्या डीएनएला म्हणतो आपण आरडीएनए. दॅट इज कॉल्ड एज अ रिकॉम्बिनंट डीएनए. दिस पर्टिक्युलर टेक्निक इट वॉज developed by two scientists, the Cohen and the Boyer in 1973. म्हणजे इंडायरेक्टली ओल्ड बायोटेक्नॉलॉजी आणि न्यू बायोटेक्नॉलॉजी मध्ये डिफरन्स काय की ओल्ड बायोटेक्नॉलॉजी मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करून फर्मेंटेटिव्ह प्रोसेस यूज करून कुठला तरी प्रॉडक्ट तयार करायचा. दॅट इज कॉल्ड एज ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. न्यू बायोटेक्नॉलॉजीचा कन्सेप्ट काय आहे की एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जर एखादा जीन डिफेक्टिव्ह आहे किंवा अब्सेंट आहे, त्या ऑर्गॅनिझम मध्ये जर मी जीन इंट्रोड्यूस केला आणि तो इंट्रोड्यूस केलेला जीन जर त्या ऑर्गॅनिझम मध्ये कॅरेक्टर एक्सप्रेस करत असेल तर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. That is again called as a genetic engineering. That is again called as a modern biotechnology. So there are two different concepts of this particular biotechnology, the old, the new, the traditional biotechnology and the modern biotechnology. ठीक आहे. प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता आपल्याला या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी डिस्कस करायचं आहे, स्टडी करायचं आहे. प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बघा, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी युजेस टू मेन टेक्निक्स, दॅट इज द जेनेटिक इंजिनिअरिंग अँड द केमिकल इंजिनिअरिंग. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय असते, इथे दोन टेक्निक्स, दोन प्रिन्सिपल्स यूज झालेले आहे. The one it is called as genetic engineering, the another it is called as the chemical engineering. Genetic engineering कशासाठी, एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये एखादा जीन मी जर इंट्रोड्यूस केलेला असेल तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये तो जीन मी इंट्रोड्यूस केलेला आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला मी जेनेटिकली मॅनिप्युलेट केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड एज जेनेटिक इंजिनिअरिंग. पण त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला असंच जीन इंट्रोड्यूस करता येणार नाही. त्या ऑर्गॅनिझमला मला स्टडी करावं लागेल, लॅबोरेटरी मधल्या कंडिशन्स म्हणजे इन व्हिट्रो कंडिशन्स फॉर एक्झाम्पल मला स्टरिलाइज करावं लागेल. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल केमिकल इंजिनिअरिंगची हेल्प घ्यावं लागेल. इंडायरेक्टली मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इट वर्क ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ टू इंजिनिअरिंग, that is the genetic engineering and the chemical engineering. So modern biotechnology uses two main techniques, that is the genetic engineering and chemical engineering. मग genetic engineering म्हणजे काय? The genetic engineering deals with alteration of genetic material. की जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय करतात की सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑर्गॅनिझम मधला एखादा डीएनए किंवा आरएनए जर असेल तर तो चेंज करतात, म्हणजे अल्टर करतात. सो अल्टरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डीएनए और आरएनए ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम बाय युझिंग सर्टन टेक्निक्स, दॅट इज कॉल्ड एज अ जेनेटिक इंजिनिअरिंग. की जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये करतात काय
की एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझम मधलं त्याचं जेनेटिक मटेरियल डीएनए असेल किंवा मग आरएनए असेल, त्या डीएनएला किंवा आरएनएला काय करतात, अल्टर करतात, म्हणजे चेंज करतात. तर त्याला काय म्हणतो आपण, जेनेटिक इंजिनिअरिंग. अनदर इट इज केमिकल इंजिनिअरिंग. Chemical engineering deals with the maintaining sterile environment for manufacturing variety of useful products like vaccine, antibodies, enzymes, organic acids, vitamins, etc. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय करणार की ज्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंग करायचं आहे, म्हणजे जीन्स मध्ये काही चेंजेस करायचे, त्या ऑर्गॅनिझमला आपल्याला स्पेसिफिक एक सराउंडिंग कंडिशन किंवा कंडिशन डेव्हलप, एन्व्हायरमेंट डेव्हलप करून द्यावं लागेल की सो दॅट दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम प्रोड्यूस द प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल द प्रोडक्ट्स आर वॅक्सिन, अँटीबॉडीज, एन्झाईम्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स, विटॅमिन्स एक्सेट्रा. म्हणजे काय आहे की जेनेटिक इंजिनिअरिंग फक्त जेनेटिक इंजिनिअरिंग करतो म्हटलं तर होणार नाही. का? कारण ज्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला कुठलं कॅरेक्टर एक्सपेक्ट करायचं आहे, त्या ऑर्गॅनिझमला स्पेसिफिक एन्व्हायरमेंट त्याच्या सर्व्हायव्हलसाठी जर आपण प्रोव्हाइड करू शकलो तर त्या ऑर्गॅनिझमला ते कॅरेक्टर घेता येईल, म्हणजे डीएनए घेता येईल. So this particular modern biotechnology, it uses two principles or two techniques, that is the genetic engineering and the chemical engineering. The genetic engineering is manipulation of genetic material towards a desired end and in a directed and predetermined way using in vitro processes. Yes. की जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय आहे ऍक्च्युली की असं कॅरेक्टर एखादं की जे आपण दुसऱ्या ऑर्गॅनिझमला देणार आहे, पण त्या दुसऱ्या ऑर्गॅनिझमनी ते कॅरेक्टर घेतलंही पाहिजे आणि त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरनी म्हणजे तो पर्टिक्युलर डीएनएचा सेगमेंट म्हणजे जीन हा एक्सप्रेस पण झाला पाहिजे. सो जेनेटिक इंजिनिअरिंग इज मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड and in a directed and predetermined way using in vitro process. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग ही कशी प्रोसेस आहे, इन विट्रो प्रोसेस आहे, इन लॅब प्रोसेस आहे. मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स इन्व्हॉल्व, की जीन्स फॉर एक्झाम्पल जर आपण मॅनिप्युलेट करत असेल एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, एखादा जीन फॉर एक्झाम्पल नाही आहे किंवा डिफेक्टिव्ह आहे, तर तो पर्टिक्युलर जीन आपण ऍड करत असेल तर त्याला आपण मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स म्हणतो किंवा मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणतो. मग हे का करायचं, काय रिझन आहे? मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स इन्व्हॉल्व रिपेअरिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन्स बाय हेल्दी जीन्स. एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जर एखादा डिफेक्टिव्ह जीन असेल तर तो पर्टिक्युलर हेल्दी जीननी रिप्लेस करायचा. एक आर्टिफिशियल सिंथेसिस ऑफ टोटल न्यू जीन. एखादा जीन फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जर असेल आणि तो जर फॉर एक्झाम्पल डिफेक्टिव्ह असेल, पण त्याच्या जागी नॉर्मल जीन आपल्याकडे अवेलेबल जर नसेल तर टोटली आपण जीन आज प्रिपेअर करू शकतो. अगेन ट्रान्सफर ऑफ जीन इनटू द न्यू ऑर्गॅनिझम. तसा जर नवीन जीन आपण तयार केलेला जर असेल तर नवीन ऑर्गॅनिझम मध्ये आपण तो ट्रान्सफर पण करू शकतो. दिस इज जेनेटिक इंजिनिअरिंग. इंट्रोडक्शन ऑफ अन ऑल टोटल न्यू जीन्स. की सपोज फॉर एक्झाम्पल एखादा जीन आपल्याला माहिती नसेल तर नवीन एखादा जीन आपल्याला विथ नॉन फंक्शन आपण तयार करू शकतो, एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर पण करू शकतो. मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. असे पण काही जीन्स आपल्याला तयार करता येतात की ज्या पर्टिक्युलर जीन्सला तयार केल्यानंतर ते जीन्स दुसऱ्या ऑर्गॅनिझमला दिल्यानंतर तो ऑर्गॅनिझम इम्प्रूव्ड असेल. कंबायनिंग जीन्स ऑफ टू ऑर्गॅनिझम्स. दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सचे जीन्स फॉर एक्झाम्पल आपण कंबाईन करू शकतो जेनेटिक इंजिनिअरिंगच्या हेल्पनी. अल्टरिंग द जिनोटाईप. एखाद्या ऑर्गॅनिझम मधला जिनोटाईप असेल तर तो पण आपण चेंज करू शकतो. जीन क्लोनिंग म्हणजे जीन मल्टिप्लिकेशन. जीन्स फॉर एक्झाम्पल जीन जर मिळाला असेल, जीन म्हणजे काय, द सेगमेंट ऑफ द डीएनए विच एक्सप्रेसेस द कॅरेक्टर, इट इज कॉल्ड एज जीन. मग आता असा सेगमेंट डीएनएचा जर मिळाला असेल आणि तो नंबर ऑफ कॉपीज मध्ये पाहिजे जर असेल तर इनडायरेक्टली तो आपल्याला नंबर ऑफ कॉपीज मध्ये मिळवता पण येतो. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ जीन क्लोनिंग. Therefore, genetic engineering is alternatively called a recombinant DNA technology or it is called as a gene cloning. म्हणजे याचा अर्थ काय की जेनेटिक इंजिनिअरिंग हे दुसरं तिसरं काही नाही. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी और इट इज कॉल्ड एज अ जीन क्लोनिंग. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये बेसिकली फॉर एक्झाम्पल काय एक्सपेक्ट आपण करू की त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एखादा जीन फॉर एक्झाम्पल नाही आहे किंवा डिफेक्टिव्ह आहे, तो जीन आपल्याला चेंज करायचा आहे. That is nothing but it is called as recombinant DNA technology. That is also called as gene cloning. That is nothing but it is called as genetic engineering, which is the application of modern biotechnology. Which is the application of modern biotechnology. मग आता हे जेनेटिक इंजिनिअरिंग, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी कसं करतात हा पुढला पार्ट आहे.